नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये। आज आपण संडे स्पेशलसाठी दाल पकवान ही रेसिपी बनवणार आहोत। तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करून घेऊया। तर सर्वप्रथम मी इथे 1 बाउल मैदा घेतलेला आहे। त्यानंतर 2 चमचे रवा टाकलेला आहे थोडासा, आणि 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंफार। यामध्ये क्रश करून आपण ओवा टाकणार आहोत। छान फ्लेवर येतो ओव्याचा। आणि चवीनुसार मीठ टाकायचं। आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडं हे करून कच्चं तेल टाकायचं। एक पूर्ण भांड या छोट्या भांड्याने, आणि आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत यामध्ये व्यवस्थित। आपण सगळं टाकलेलं मीठ, ओवा आणि सगळं सारण एकत्र केलं, तेल टाकलं, तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल आपला असा गोळा छान तयार झालेला आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा एक डो तयार करून घेऊ, अर्थात गोळा। तुम्ही गव्हाच्या पिठाचा पण बनवू शकता, पण गव्हाच्या पिठाऐवजी थोडंसं मैदा टाकला तर अजून छान त्याला कडकपणा चांगला येतो पकवानला। छान आपला गोळा तयार झालेला आहे। थोडं याला तेल लावून ठेवून देऊ झाकून थोड्या वेळ। आता आपला गोळा तयार झाला आहे, थोडं तेल लावून आपण याला झाकून ठेवून देऊया बाजूला। आता आपण डाळची तयार करून घेणार आहोत। तर तिथे या ठिकाणी मी 1 वाटी चण्याची डाळ भिजत टाकली होती 2-3 घंटे। जर तुम्हाला लवकर करायची असेल तर मग काय करायचं, अशा वेळेस गरम पाण्यात टाकायची 1 घंटा, छान मुरली जाते आपली डाळ। तर मी 3-4 घंटे छान मुरू दिली। आता आपण यातलं पाणी काढून ही स्वच्छ करून घेतली छान डाळ। आता आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। तर कुकरला आपण याच्यात 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। एकदम गिलगिली झाली नाही पाहिजे, दरदरीच असली पाहिजे। याच्यात पाणी टाकून घेऊ पहिले, जेवढं आपल्याला शिजायला पाहिजे तेवढं। मीठ थोडंसं, त्यानंतर थोडी हळद टाकावी लागणार आहे इथे आपल्याला। आणि आता हे आपण कुकर मध्ये शिजायला ठेवून देऊ। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कुकर मध्ये मी पाणी टाकून घेतलंय आणि हेच ठेवते। तुम्ही कुकर मध्ये पण ठेवू शकता। मी आता भांड्यात ठेवते आणि त्याच्यावर एक झाकण झाकून कुकरचं झाकण लावून घेते आणि 3 शिट्ट्या होण्याकरता ठेवून देऊया। या ठिकाणी आपला गोळा छान सेट झालेला आहे। आपण आता याचे छोटे छोटे पकवान तयार करून घेऊ छान। असा एक गोळा घ्यायचा, थोडा खाली मी टाकते याच्यानंतर ओपन करतो। वाटलं तर आपण गव्हाचं पीठ घेऊ थोडं लावायला, वाटलं तर थोडं, म्हणजे ते चिकटणार नाही, आपल्या पोळपाटाला छान होतं। आणि लाटून घ्यायचं आणि पातळ सरच पाहिजे आपल्याला। पातळसर असे छान गोल गोल लाटून घ्यायचे। आता मी हे छान पातळसर अशी याची पोळी सारखी एक पारी आपण लाटून घेतली पकवानची। आपल्याला जर गोल पाहिजे असेल तर मी एका डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि थोडंसं हे करून साईडचा भाग आपण काढून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून ते आणखी छान गोल होते।
तयार करून घेऊया पकवान आपले. आता आपण हे छान लाटून घेतलेले आहे गोल गोल. आता हे तेलात फुगू नये म्हणून याला थोडेसे असे टोचे मारून घ्यायचे, म्हणजे ते तेलात फुगणार नाही. आपली पकवान जशाचे तसे दिसतील. या ठिकाणी आपले संपूर्ण पकवान तयार झालेले आहे. एकीकडे मी तेल तापवायला ठेवलं आहे. आता आपण ते तेल तापत आलेलंच आहे आपलं. आता आपण तळायला घेऊया. तेल तापलेलं आहे. आता आपण हे छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे दोन्ही साईडनी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपला एक पकवान तळून झालेला आहे छान. आता आपण आपले पकवान तळायला घेऊया. एक एक छान सोडून घ्यायचा. दोन्ही साईडनी लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. पाहू शकणार आहे तुम्ही छान तळून झालेलं आहे. मी संपूर्ण तळून घेते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपण संपूर्ण पकवान आपले तळून घेतलेले आहे. एकीकडे आपण डाळ शिजायला ठेवली, ती पण छान आता शिजलेली आहे. याच्यात पाणी टाकून आता आपण रईने थोडी स्मॅश करून घेऊ. यामध्ये पाणी टाकून छान पूर्ण गलगल नाही करायची डाळ, थोडी दरारीच ठेवायची. अशी छान स्मॅश करून घ्यायची. अशी आपली डाळ झालेली या ठिकाणी. आता आपण एक पॅन गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये थोडी मोहरी टाकायची, जिरं, डाळीला आपण तडका देणार आहोत. त्यानंतर हळद, धने जिऱ्याचा पूड आणि लाल तिखट आणि ती डाळ आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची. छान तडका बसतो. आणि मीठ. डाळ आपली शिजलेलीच आहे, आपल्याला फक्त तडका द्यायचा होता. आता ही बंद करून घेऊया गॅस आपण. मस्त अशी डाळ तयार झालेली आहे. इथे पकवान, इथे मी खजूर आणि इमलीची चटणी करून घेतली. थोडी दहीची पण चटणी, दही घेतलेलं आहे या ठिकाणी. आणि टोमॅटो, कांदा, सांबार, हिरवा पातीचा कांदा आणि थोडी शेव घेतली आहे. आता आपण हे गार्निशिंग करून घेऊया. आता आपण गार्निशिंग करून घेऊया. इथे मी पकवान घेतले आहे, त्यावर छान डाळ टाकून घ्यायची. पहा आपली डाळ आपण पूर्ण दरदरी नाही केलेली आहे, थोडीशी डाळसरच ठेवली आहे. छान याच्यावर टाकून घ्यायचं. त्यानंतर ओनियन, कांदा, टोमॅटो, हिरवी कांद्याची पात आहे. छान आता
ती पण टाकून घेतलेली आहे या ठिकाणी. थोडी चिंच गुळाची, खजूर आणि याची चटणी केलेली होती ती टाकून घेऊया आपण. तुम्हाला ग्रीन चटणी हवी असेल तर ती पण तुम्ही करू शकता. त्यानंतर थोडं दही आणि छान शेव टाकून घ्यायची याच्यावर. आणि सगळ्यात शेवटी आपला हिरवा सांबार. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपली दाल पकवान किती छान झालेली आहे, किती छान दिसत आहे आणि लवकर होणारी आहे आणि भरपेटाचा नाश्ता होते आणि आपला. तर नक्की ट्राय करून पहा दाल पकवान रेसिपी. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला.